गुरुपौर्णिमा विशेष शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य 3 चमचे साजूक तूप, अर्धा कप बारीक रवा, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, काही केशराच्या काड्या, काळ्या मनुका, 1.5 कप गरम पाणी, पाव कप साखर, पाव चमचा वेलची पूड। साजूक तुपात रवा भाजून घ्यायचा आणि यात आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा। परत परतून घेत यात केशर, काळ्या मनुका आणि गरम पाणी घालून मिसळून घेत या मिश्रणाला वाफ काढायची। आता साखर, तूप आणि वेलची पूड घालून मिसळून घेत गॅस बंद करून हे मुरण्यासाठी ठेवायचं। झाला आपला गुरुपौर्णिमा विशेष शिरा तयार। ही संपूर्ण थाळी अशा पद्धतीने सर्व करायची। झाली आपली गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्य थाळी तयार। आता बनवूयात मऊसूत असा शिरा जो सॉफ्ट राहील आणि बराच वेळ सॉफ्ट राहण्यासाठी काही टिप्स पण आपण यामध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी 3 चमचे साजूक तूप घेते। तर यामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा। शक्यतो शिरा बनवताना उपम्याचा रवा नाही वापरायचा, बारीक जितका शक्य असेल तितका बारीक रव्याचा वापर करायचा। आणि हा रवा खमंग असा भाजून घेऊयात मध्यम आचेवर। तर जवळपास एक 5 मिनिटं झालेले आहे। रवा छान मी इथे भाजून घेतला आहे। आता या स्टेपला यामध्ये मी घालते काजूचे तुकडे आणि बदाम। हे आत्ताच घालायचं म्हणजे काय होतं ना, रवा भाजत असताना तेही छान भाजून निघतं आणि छान क्रिस्पी होतं। आता आणखी एक 4 ते 5 मिनिटं हा रवा छान खमंग भाजून घेते। आता इथे रव्याला सुंदर असा रंग आलेला आहे, एकसारखा सोनेरी। खूप मी भाजत नाही रवा, म्हणजे अगदीच तांबडा होईपर्यंत रवा नाही भाजून घ्यायचा, हलकासा असा सोनेरी रंगावरच भाजायचा। आता यामध्ये मी घालते केशर, उगाचच घालते, नाही घातलं तरी चालेल, मनुका, हेही मिक्स करूया। आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी। आता गरम रवा आहे तर यामध्ये गरमच पाणी घालायचं। थंड पाणी घातला तर रवा फुलत नाही आणि तो असा चिवट होतो। उपमा करत असाल, शिरा करत असाल, गरम पाणी घालायचं। सो अर्धा कप रवा आहे तर इथे मी 1.5 कप पाणी घेतलं। आणि तुम्हाला हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही हलकंसं वाढवू शकता, पण हे प्रमाण माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे। अर्धा कप रवा तर 1.5 कप पाणी। पाणी घातल्यानंतर लगेच साखर घालायची गडबड नाही करायची। रवा आहे ना आपण छान फुलवून घेणार आहोत। 5 मिनिटं एक मस्त याला छान वाफ काढून घेऊया। इथे हे छान वाफवून घेतलेलं आहे 5 मिनिटं। काय बात आहे। आता हे पुन्हा आपण एकदा एकजीव करूया। आणि आता काय करायचं, आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय साखर। पाव कपला थोडीशी 1 चमचाभर जास्त साखर मी घातली आहे। 1 चमचा साजूक तूप पण घालतोय यामध्ये, वेलची पूड। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात, एकत्र करूयात। आणि आता साखर घातली ना की आपल्याला हे शिजवायचं नाहीये शिरा। झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि त्या वाफेवर किंवा त्या हीटवरच ती साखर मेल्ट झाली पाहिजे। काय होतं ना, साखर जर तुम्ही शिजवत बसला तर त्याचा पाक होतो आणि मग जसा जसा तो थंड होत जातो तसं तसं त्याचे घट्ट गोळा होतो शिऱ्याचा। ते टाळण्यासाठी साखर टाकली की गॅस बंद करायचा। जेवढी त्यामध्ये उष्णता आहे, हीट आहे, त्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळली। 5 मिनिटं हे व्यवस्थित असंच मुरण्यासाठी ठेवलं होतं। आता बघूया, ये साखरही छान विरघळली आहे आणि त्याचसोबत हे तूप आहे, हेही छान मेल्ट झालंय। आणि तुम्ही बघू शकाल केशरही मस्त दिसतंय। क्या बात आहे।